श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेल्या त्यांच्या आशीर्वादानं चौथा दिवस आहे. उद्या समर्थांच्या महासमाधीचा दिवस आहे. परवा दिवशी आपण बघितलं होतं की जवळजवळ 10 महिने आधी या सत्पुरुषाने आपली समाधीची तिथी सांगितली. इतकं कोणी आधी सांगितलं असं नाही. विवेकानंदांनी 2 महिने आधी सांगितली. म्हणजे भगिनी निवेदिता, सिस्टर निवेदिता म्हणजे ऑफर्ड, आय हॅव ऑफर्ड माय लाईफ टू यू अँड युअर मिशन म्हणून ती आली होती. परदेशी बाई, मानसकन्या विवेकानंदांची. संन्याशाची सावली नावाचं एक सुंदर पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात तिचं चरित्र आहे सगळं. पहिल्यांदा त्यांनी शाळा काढली मुलींसाठी, ती कलकत्त्याच्या झोपडपट्टीत, आणि ती शिक्षणाचा अनुभव होता, शिक्षक होती, त्यामुळे ती सगळी शाळा बघायची. हा प्रसंग एप्रिलमधला. शाळेला सुट्टी असेल, आली असेल. तिच्या जवळ कॅलेंडर होतं भिंतीवर. विवेकानंद तिला म्हणाले की एप्रिल महिना तू उलटला, मे महिन्याचं पान उलट, जून महिन्याचं पान उलट, आणि 4 जुलैला एक सर्कल कर. तिने गमतीनं विचारलं किंवा क्युरियसली जिज्ञासेने विचारलं की व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस डे. त्यांनी उत्तर दिलं, यू विल कम टू नो अबाउट इट ऑन द सेम डे. त्याच दिवशी तुला कळेल की काय स्पेशल आहे. एप्रिलमध्ये ते सांगतात 4 जुलैला. तिने गमतीने विचारलं, 4 जुलै हा अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे. जसा आपला 15 ऑगस्ट, गोव्याचा 19 डिसेंबर, तसा 4 जुलै. अमेरिकेने तुम्हाला जगासमोर विवेकानंद म्हणून आणलं, म्हणून तुम्ही अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा ठरवला आहे का, तिने विचारलं. त्यावेळेस ते म्हणले, स्वातंत्र्य दिन आहे, मुक्तिदिनसुद्धा आहे, कुणाचा ते मला आत्ता तुला सांगता येणार नाही. आणि बरोबर 4 जुलैला संध्याकाळच्या सुमारास त्यांनी अगदी निश्चय करून आपला प्राण सोडलेला आहे विवेकानंदांनी. समर्थ रामदासांचं काय, शेवटच्या रामनवमीसाठी ते चाफळला गेले. काल बघितलं की चाफळ ही त्यांची राजधानी होती. कशाची? अध्यात्माची. कार्य केलं त्यांनी सामाजिक. सगळ्या समाजाला एकत्र करण्यासाठी खूप गोष्टी त्यांनी केल्या. जिथे रामाचं मंदिर बांधलं त्याच्या खाली एक छोटी घळ म्हणतात ना, तशी गुहा केली, आणि त्या गुहेत शिवाजी महाराज ते किंवा शिवाजी महाराजांचे सरदार आणि रामदास स्वामी यांच्या भेटी व्हायच्या. आजही तुम्ही जर गेलात, सज्जनगडला गेलात, तर त्याच्या शेजारी आपण पायऱ्या चढून जातो, उजव्या बाजूला ती घळ आहे जिथे मनाचे श्लोक लिहिले गेले. त्यांची कथा आत्ता सुरुवातीला सांगतो, मागेही सांगितली असेल की मनाचे श्लोक का लिहिले गेले, केव्हा लिहिले गेले, कोणत्या परिस्थितीत लिहिले गेले. तर तशी तिथे घळ असते. आणि जिथे हनुमानाचं मंदिर आहे त्याच्या शेजारी एक व्यायामशाळा, हल्ली आपण ज्याला जिम म्हणतो. जिमचा लॉंग फॉर्मही माहीत नाही. जिम म्हणजे GIM और GYM हे सुद्धा मुलांना माहीत नाही, फक्त जिम म्हणायचं बस. तर अशी त्यांनी तालीम सुरू केली, व्यायामशाळा सुरू केली. कशासाठी? हिंदू समाजाला एकत्र आणायचं आहे आणि त्यांचं रक्षण करणार, ज्याला कमांडो पथक म्हणतात, तशी कमांडो पथकं त्यांनी तयार केली. आता सगळीकडे हे कुंभमेळा, महाकुंभ वगैरे चाललं आहे. कमांडोज इन चार्ज. आणि कमांडोला ब्लॅक कमांडो, चीता कमांडो, निरनिराळे ते इतकी तयारी असते त्या लोकांची
कल्पना करता येणार नाही. चढून जाणं, उडी मारणं, आगीतून जाणं, पाण्याच्या खालून जाणं, पर्वतावर चढणं, सगळं त्यांना, आणि 20-20 दिवस उपाशी राहणं, या सगळ्या टेस्ट घेऊनच ते कमांडो बनतात. यांची कमांडो पथकं होती 11 जणांची. हे लक्षात ठेवा. 11 का? तर 11वा अंश शंकराचा हा महारुद्र म्हणजे हनुमान आहे. हनुमान हा शंकराचा अवतार आहे. शंकराला रुद्र म्हणतो आपण. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, म्हणजे शंकरापेक्षा जास्त शक्तिमान असा हनुमान आहे, पण तो शंकरच आहे, हेही लक्षात ठेवा थोडंसं बारीक. तर ज्यावेळेला हे घडत होतं त्यावेळेला सरदार यायचे मुसलमानांचे, आणि पीक चांगलं आलेलं असेल तर ते कापून नेलं टॅक्स म्हणून. सुंदर स्त्री दिसली, तिला घोड्यावर उचललं आणि घेऊन गेले. मागे तिचा नवरा, भाऊ, मुलगा धावतायत, पण हजारो गुजरीनी म्हणजे गुर्जर प्रांतातल्या राजस्थान किंवा मारवाड, पद्मिनी तुम्हाला माहीत आहे ना, पद्मिनी ही अत्यंत सुंदर स्त्री होती. तशा सुंदर स्त्रिया जहाजी फाकविल्या. दासबोधात सांगितले जहाजातून फाकविल्या म्हणजे दूर नेल्या. हे अरबस्थानात म्हणजे आज आपण ज्याला गल्फ कंट्रीज म्हणतो तिथल्या अरबांची भोगवासना तृप्त करण्यासाठी त्यांना विकल्या स्त्रिया. हजारो जहाजी फाकविल्या. हे सगळं समर्थ बघत होते, वाईट वाटत होते त्यांना. जे जे जमिनीवर आहे ते सगळं लुटून नेलेलं आहे. जमीन नेली नाही, काल सांगितलं, कारण जमीन नेणं शक्यच नव्हतं म्हणून. म्हणजे पदार्थ कितुका अवघा नेला, नुसता देशची उरला. देश म्हणजे जमीन, फक्त जमीन उरली, वर आलेलं सगळं लुटून नेलं. गंमत काय की यासाठी त्यांनी कमांडोज केले होते 11 जणांचे. कारण हनुमान उपासनेत 11 अंकाला महत्त्व आहे. 11 शनिवार, 11 प्रदक्षिणा, 11 वेळा भीमरूपी म्हणायची. हे जे आहे ना 11 वेळा, 11 हा हनुमंताचा अवतार सांगितला ना, शंकराचा अंशावतार. मी खरं रुद्र अवतार हा महारुद्र अवतार आहे. त्यांनी काल तुम्हाला सांगितलं होतं की बाबरी मशिदीच्या तिथे ते समोर उभे राहिलेले आहेत, आणि ही जर माझ्या रामाची जन्मभूमी असेल तर मला एक स्वप्न दिसतंय. त्यावेळेला शिवाजी महाराज आहेत त्यांना माहीत नव्हतं. शिवाजी महाराजांना रामदास म्हणून कोण आहेत माहीत नव्हतं. हा प्रसंग घडला अयोध्येला, आणि शिवाजी महाराजांचं हा प्रसंग केव्हा घडला असेल तुम्हाला सांगतो ना. पहिली 12 वर्ष घरी, नंतरची 12 वर्ष नाशिकला, आणि नंतरची 12 वर्ष ते फिरत होते. म्हणजे साधारण 1644 वगैरेचा प्रसंग असेल. म्हणजे शिवाजी महाराज 14-15 वर्षाचे असतील त्यावेळेला, पण पराक्रमी होते, ते शिकत होते शिवाजी महाराज. म्हणून त्याने आनंद वनभुवनी, काल आपण पहिली ओवी त्यातली ऐकली होती की बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. तुमच्यापैकी कोणी प्रतापगडला गेलं असेल. प्रतापगड शिवाजी महाराजांचा एक गड, ज्याच्या पायथ्याशी अफझुल खानाला मारलं. त्या अफझुल खानाचं तिथे एक थडगं बनवलं होतं. ते थडगं एवढं सुंदर की वरती शिवाजी महाराजांचं स्थान वगैरे काहीच नाही किंमत. हे संगमरवरी एवढं वाढलेलं, आणि सरकारचा तो विचित्र असा सेक्युलरिझम. मी का सांगतोय, आज काय घडलं मला तुम्हाला सांगायचं आहे, आणि रोज मी हे सांगतोय कारण आपण जिवंत व्हायला लागलेलो आहोत. जिवंत राहा, तुम्ही मनाच्या पातळीवर जिवंत राहा, आणि आपल्या नातवांना जिवंत ठेवा. मी मुलांबद्दल बोलत नाही आहे, नातवांना जिवंत ठेवा जर तुमच्या ताब्यात असतील तर. मुद्दा काय आहे, एवढं मोठं ते औरंगजेब अफझुल खानाचं की लोक तिथेच ब्युटी स्पॉट, तिथेच सेल्फी वगैरे काढायला लागले. शिवाजीला महत्त्वच नाही वरती. मग सरकारच्याच हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता ते बारकं केलेलं आहे, पत्रे वगैरे सगळं काढलेलं आहे, वगैरे सगळं काढलेलं आहे. औरंगजेब औरंगाबादला गेला, महाराष्ट्रात, आणि तिथेच तो प्रसंग घडला. सध्या छावा सिनेमाचं काल सांगितलं होतं, इतका त्रास दिला. नखं काय काढली, डोळे काय काढले, प्रचंड साल काय सोडून काढलं, त्याच्यावर मीठ काय, तिखट काय. एकच की तू धर्म बदल आणि माझ्या मुलीला
पत्नी म्हणून स्वीकार, हे सगळं माझं साम्राज्य तुझं होईल. धर्मवीर त्याला का म्हणतात याचा अर्थ. आणि आता धर्मवीर संभाजी आणि समर्थांचा काय संबंध हे बघूया ना आपण. तर लक्षात घ्या, औरंगजेबाचं एवढं झालं, विश्वास बसणार नाही तुमचं. मंदिरापेक्षा मोठं भव्य हे ते सगळं. आजच्या पेपरमध्ये बातमी आहे किंवा तुम्हाला उद्या वाचायला मिळेल की ते तरुणाने जाऊन उखडून टाकलं. नको आम्हाला ही स्मृती. आणि आता नावही बदललं, औरंगाबादचं नाव त्यांनी बदललं, संभाजीनगर केलं. जिथे संभाजीला हाल करून मारलं, मग बघवत नाहीत, मुली रडतात, महाराज आम्हाला क्षमा करा. मुलं म्हणतात की हा इतिहास आमच्यापासून इतकी वर्ष का दडवून ठेवला. शिवाजी हा आमचा राजा आहे कसं वाटलंच नाही. राणा प्रताप कुठे, राजपुतांचा, राजस्थानपुरता. शिवाजी महाराज कुठला, महाराष्ट्रापुरता. असे झाले. शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहे, राणा प्रताप राष्ट्रपुरुष आहे. हा इतिहास शिकवलाच गेला नाही. मग आम्हीही शिकलो नाही, हेही तुम्हाला सांगतो. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला हे घडत होतं त्याच्या आधी संभाजीनं एक गोष्ट केली की शिवाजी महाराजांनी संभाजी राजेंना, जो इतिहास माहीत आहे सध्या, त्यामुळे तुरुंगात ठेवलं होतं. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा अंत जवळ आला त्यावेळेला जिजाबाई होत्या मला वाटतं, त्यांनी सांगितलं की मुलाला सोड. नाही सोडणार मी, असे तोपर्यंत सोडणार नाही. कारण तो काहीतरी बाकीचं सांगत नाही, कारण सध्या निराळी चरित्र सांगितली जातात. हे चरित्र आधीच आहे. त्याला सोडलं तर तो फार भयंकर असा बाहेर येईल आणि त्रास देईल माझ्या लोकांना. आणि झालं तसंच. शिवाजी महाराज गेले, हा तुरुंगात आहे संभाजी. तुरुंगातून तो काही करून सुटला. आणि ज्यांनी शिवाजी महाराजांना मदत केली, जे शिवाजी महाराजांचे सल्लागार होते, त्यांना भयंकर रीतीने मारलं. शिर्के म्हणून शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या. आणि 8 पत्नी म्हणजे 8 वाईव्स म्हणू नका, दे आर डिप्लोमॅटिक मॅरेजेस. की मी तुझ्याशी लग्न करतो, तुझी मुलगी माझी पत्नी झाली तर आपण मित्र झालो. तू मला मारून तुझ्या मुलीला कसा विधवा करशील, म्हणून ती लग्न केले होते. त्यात शिर्के होते. शिर्क्यांचं शिरकाण असा मराठीत शब्द आला, ज्याला इंग्लिशमध्ये जेनोसाईड म्हणतात. दिसला शिर्के की मार, दिसला शिर्के की मार, दिसला शिर्के की मार. कारण संभाजीच्या विश्वासातले काही लोक होते. एक राणी होती, तिने माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान केलं असं वाटलं, म्हणून तिला भिंतीत चिडलेले, जसं अनारकलीला चिडलं, मग तिला ठेवलीत, बाजूने भिंत बांधली आणि जिवंतपणे. असं करत करत तो एवढा भयंकर आला आणि सज्जनगडच्या पायथ्याशी आला. शिवाजी महाराजांचे गुरु जर रामदास असतील, लक्षात ठेवा, हा फार महत्त्वाचा प्रसंग आहे. ते परळी गाव आहे आणि चढून गेलात की सज्जनगड, जिथे रामदास स्वामी राहत होते. परळीला आल्यानंतर आता संपूर्ण त्यांनी त्या सज्जनगडला वेढा घातला, पळून जाता कामा नयेत म्हणून. आणि ही बातमी समर्थानं वरती कळली की तो अत्यंत रागावलेला आहे. शिवाजीचे जे सल्लागार होते, ज्यांनी मदत केली, त्या सगळ्यांना त्यांनी मारलेलं आहे. आता तुम्ही राहिलेले आहात. त्यावेळेला समर्थांनी एक पत्र लिहिलं, जे पत्रातल्या पहिल्या ओळी अत्यंत प्रसिद्ध. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे सलगी देणे. विचार करावे म्हणजे बरे. शिवरायाचे कैसे रूप, शिवरायाचा कैसा प्रताप, शिवरायाचा कैसा साक्षेप पाहावा म्हणजे बरे. पुढे तर म्हणतात की जन ठाई ठाई तुंबला, खरे नव्हे, जनांचा प्रवाह चालला, हे खरे, हे भले. काय व्हायला लागलं, संभाजी आल्यानंतर लोक दारं खिडक्या बंद करायला लागले. आणि ह्यांनी काय सांगितलं, बघा माझा केवढा दरार आहे की मी जायला लागलो की सगळे रस्ते रिकामे होतात. हा माणूस नाही तू. जसा म्हणतात ना की मुलं झोपत नव्हती त्यावेळेला गब्बर सिंगाला म्हटल्यानंतर ती झोपायची, हा तसा भयंकर आला. याला वाटलं की काय, मी आल्यानंतर मला रस्ता रिकामा मिळावा, माझी मिरवणूक जावी, म्हणून सगळे लोक भीतीने झाले होते, बंद करत होते. म्हणून जनांचा प्रवाह ठाई ठाई तुंबला, हे बरे नव्हे. जनांचा प्रवाह चालला, वाहिला, हे बरे. आणि शेवटी तर त्यांनी सांगितलं की तुला माणूस म्हणून म्हणवून घ्यायचं असेल
तर तुझ्या वडिलांनी केला त्याच्यापेक्षा जास्त पराक्रम करावा लागेल. इतका क्रूर कर्म आपण ज्याला म्हणतो, हा शब्द त्या पत्रात नाही आहे, पण इतका भयंकर तू झालेला आहेस. एका शिष्याला सांगितलं की जा आणि हे पत्र संभाजी महाराजांना दे. हा घाबरला, कोणी तयार होईल? कारण तलवारीनं पहिल्यांदा डोकं उडवणार पत्र देणाऱ्याचं, अशी परिस्थिती होती. पण एक शिष्य दिला आणि परत वरती पळत आला, मी पत्र दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी काय घडतं, त्यांनी ते पत्र वाचलं आणि संभाजीवर एवढा परिणाम झाला त्या पत्राचा की तो म्हणतो, खरंच मी काय करत होतो? वडिलांचे 8वे रूप, वडिलांचा 8वा प्रताप आणि वडिलांचा 8वा साक्षेप म्हणजे प्रयत्न, प्रताप म्हणजे पराक्रम. तुझ्या वडिलांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी जो केला त्याच्यापेक्षा जास्त तुला केला पाहिजे. तुला काय वाटतं, लोक तुला मान देतात, लोक भिवून थांबलेले आहेत, सगळा समाज थांबलेला आहे, तो व्हायला पाहिजे, हे तू कर. दुसऱ्या दिवशी संभाजी वरती येतो, समर्थ रामदास असतात, त्यांच्या पायावर लोटांगण घालून नमस्कार करतो, म्हणतो मी शरण आलेलो आहे, मला तुम्ही मार्ग दाखवला. आज समर्थांची जी समाधी सज्जनगडवर आहे त्याच्या बाजूला जे मंदिर आहे समर्थांचं, ते संभाजींनी बांधलेलं आहे. तिथे मोठा लेख लिहिलेला आहे, कसे कसे प्रसंग घडले. संभाजी राजांनी समर्थ गेल्यानंतर जी समाधी होती त्याच्या बाजूला मंदिर जे बांधलं ते संभाजीराजांनी बांधलं. विचार करा ना, कसा बदल घडतो माणसाच्या जीवनात, माणसाच्या विचारात बदल, मनात बदल आणि मतात बदल. मन इज माइंड आणि मत इज ब्रेन. ह्याच्यात बदल घडला की माणूस बदल. म्हणून वाल्याचा जो बदल झाला तो सगळंच बदललं, त्याचं जीवन बदललं, त्याचं वागणं बदललं, त्याची क्रूर कर्म, हिंसा सगळं थांबलं. फक्त राम राम म्हणत तो बसला. वाल्मिकी झाला ना पुढे. म्हणून आपलं कधी कधी मन बदलतं तर मत बदलत नाही, मत बदलतं तर मन बदलत नाही, हे आपली चूक होते. संभाजी महाराजांचं ते झालं ना, आणि पुढे ते शरण गेले, तिथून ते एवढे शांत झाले की तो अत्यंत चांगला राजा आला, त्यांनीही पराक्रम केला आणि त्या मराठ्यांच्या सैन्याला अडवण्यासाठी तो दिल्लीश्वर अत्यंत क्रूर कर्मा पाताळ यंत्री औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात मेला. बुडाला औरंग्या पापी, हे पहिली ओळ आहे. म्लेंच्या म्हणजे मुसलमानांचा संहार झाला. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. त्यासाठी 11 11 बहु 11 काय 11 कळेचे ना. 11 11 बहु 11 काय 11 कळेचे ना. गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी, हा मंत्र दिलेला आहे. आता गुप्त होतं का, राहतं का? एवढा 140 कोटींचा देश, एवढे करप्ट आपले ऑफिसर्स आणि IAS ऑफिसर्सबद्दल तर तुम्ही बोलूच नका. एखादा प्रामाणिक IAS ऑफिसर असेल तर त्याला ठार मारलं जातं किंवा इतक्या बदल्या केल्या जातात. बापरे, जगात रेकॉर्ड आहे. तिकडे तो आहे, आता सगळीकडे उत्तर भारतात फिरत असतो आणि महाराष्ट्र वगैरे भागात यांचं नाव आहे तुकाराम मुंढे. स्वच्छ अधिकारी आहे. ज्या गावात गेला त्या गावातलं पाणी, इलेक्ट्रिसिटी, रस्ते सगळं केलं. करप्ट नाही तो करप्ट नाही आहे म्हणून बदली बदली बदली. त्यांच्या 15-16 बदल्या झाल्या. आणि खेमका नावाचा आहे, त्याच्या तर काही 100च्या जवळ बदल्या झालेल्या आहेत. 50 बदल्या तर आम्ही केव्हाच ऐकल्या, रेकॉर्ड आहे. पण तो तुम्ही बदलणार नाही, मला ठार मारा. विचार करा तुम्ही. आणि त्यामुळे काही निर्णय मी तुम्हाला सांगतो. पहिला बॉम्बचा स्फोट, दुसरा बॉम्बचा स्फोट, आपली आकाशात गेलेली निरनिराळी यानं, म्हणजे सॅटेलाईट सोडले, सगळं बरंचसं सोडलं. आपण कळलं नाही जगाला. आपण ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला कळलं. आणि अलीकडचा एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ते म्हणजे 370 कलम रद्द केलं आणि काश्मीर मुक्त केलं. भारतातलं एक राज्य म्हणजे युनियन टेरिटरी बनवली. काश्मीर नाहीच आहे आता जगाच्या नैशावर आहे, ते पाक ऑक्युपाईड काश्मीर. भारतातलं काश्मीर जे म्हणजे काही पार्ट ऑफ इंडिया, इंटिग्रल. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय ते झाल्यानंतर ब्लडशेड होईल संपूर्ण, कारण जवळजवळ 95% मुसलमान आहेत तिथे. आणि ते पाकिस्तानकडून आलेले टेररिस्ट, मी कशाला सांगायला पाहिजे, रक्तपात होईल. अरे एक रक्त सांडलं नाही, एक रक्ताचा थेंब सांडला नाही.
बाकीचे टेररिस्ट काय अजूनही थोडंसं चालू आहे. आता सध्या एक मोठं बिल येणार आहे आणि त्यांनी सांगितलं रस्त्यात रक्त सांडलं जाईल आणि हे कदाचित येत्या 15 दिवसात, मी फार पुढचं सांगत नाही तुम्हाला, रस्त्यात रक्त सांडलं जाईल. काहीही होणार नाही आहे, लक्षात ठेवा. जर आपण एक झालो तर. आणि आपण एक व्हायला सगळ्यात इतिहासातली महत्त्वाची घटना म्हणजे महाकुंभ. कल्पनाच नव्हती इतके लोक येतील. तिच्यात सर्व पक्षांचे लोक, सर्व जातींचे लोक आहेत. मी हिंदूंपुरतं बोलतो, सर्व धर्मांचे लोक आहेत. अहो, यांचे राजे वगैरे आलेले आहेत, गल्फ कंट्रीचे राजे मुसलमान, ते आलेले डिप मारण्यासाठी. भारतातले सोडा, पण मला सांगायचं आहे काय, केवढं युनिफाईंग फोर्स आहे, एकत्र आणणारा जो फोर्स आहे, ज्याच्या आस्था म्हणजे श्रद्धा हा ज्याचा पाया आहे, हे घडायला पाहिजे होतं. ते या महाकुंभाने घडवलं. हे इकडे एवढे मेले, तिकडे तेवढे मेले. मरतात काय, थिएटरमध्ये गर्दी झाली, एकदम काहीतरी झालं, चेंगराचेंगरीत माणसं मेली, आपण बातमी वाचतो. रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत बातमी, आपण बातमी वाचतो. ते मेलेत ते कमी वगैरे असा माझा मुद्दाच नाही आहे. इतके कोटी लोक एका ठिकाणी येणं आणि ते 45 दिवस आहेत. आता 26 तारखेला संपलं. चमत्कार आहे हा. आणि याचा आपण कॅपिटलाइज केलं पाहिजे, याचा फायदा करून घेतला पाहिजे. म्हणून आज ते औरंगजेबाची जी भव्य कबर औरंगाबादला होती, आता औरंगाबाद म्हणायचंच नाही, हेच म्हणायचं, संभाजीनगर म्हणायचं, अहमदनगर म्हणायचंच नाही, अहिल्यानगर म्हणायचं, उस्मानाबाद म्हणायचंच नाही, धाराशिव, हे सगळं पुराणात घडलेल्या घटना आहेत. अहमदाबादचं नाव आहे अहमदाबाद, कर्णावती, कर्णाचं प्रसंग तिथे घडलेला आहे. हे तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी घडलेले प्रसंग आहेत. ती नावं बदलून यांना एक वाटत होतं आपल्या नावाचं एक गाव असावं, आपल्या नावाचं, म्हणून त्या सगळ्या सुलतानांनी आपली नावं दिली. ती बदलायची का नाही, एका पेनने ती बदलली जाणार आहेत सगळी, लक्षात ठेवा तुम्ही. आणि झालं पाहिजे तर समर्थांच्या अभ्यासाला, समर्थांच्या चरित्राच्या चिंतनाला महत्त्व आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. पहिलं मंदिर त्यांनी स्थापन केलं कराडच्या जवळ मसूर नावाचं गाव आहे, हायवेवर लागत नाही, जरा आतल्या बाजूला. तिथे त्यांनी मारुती उभारला आणि त्या मारुतीची जयंती होती, हनुमान जयंती म्हणजे रामनवमी, चैत्र शुद्ध नवमी, 6 दिवसांनी चैत्री पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. हनुमान जयंतीचा केव्हा जन्म झाला, सूर्योदयाच्या वेळेला. कारण हनुमान उडाला, त्याला सूर्य फळ वाटलं, तो सूर्याचा ग्रास गेला, हे आपल्याला कथा माहीत आहे. समर्थ काय म्हणाले, मी मंदिराच्या तिथे उभा राहतो, हे जे मसूर गाव छोटं आहे, हा जो हनुमंताचा रथ आहे ना, तो फिरवून आणा आणि सूर्योदयाच्या वेळेला हनुमानाचा जन्म होणार. सूर्योदय होत आला तरी रथ काही परत आलेला नाही आहे. रथ कारण का, रथ होता मध्ये एक आंब्याचं झाड. हे बघा, गुलामी, आपल्या मनातली गुलामी आपण टाकली पाहिजे, तर ह्या विषयाला महत्त्व आहे. अशी आडवी फांदी आलेली होती आणि रथ मध्ये येत होता. आणि झाडाची फांदी ही त्या सुलतानाच्या परवानगीशिवाय कापायची नाही, लक्षात ठेवा. त्यांच्यापर्यंत बातमी आली की रथ अडलेला आहे. समर्थ गेले कुऱ्हाड घेऊन, त्यांनी ती फांदी स्वतः तोडली आणि रथ वेळच्या वेळेला आला आणि हनुमान जयंती चांगली साजरी झाली. संध्याकाळपर्यंत ही बातमी सुलतानाला पोचली. आता हा प्रसंग बघा, टर्निंग पॉईंट आहे. हा महाकुंभ आहे, हा टर्निंग पॉईंट आहे. रामललाची स्थापना हा टर्निंग पॉईंट आहे. काश्मीर स्वतंत्र होणं टर्निंग पॉईंट. हिंदू शब्द वापरूच नका सनातन समाजासाठी, हे अगदी लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून म्हणतो की मी जिवंत राहिलो पाहिजे. जर राष्ट्र जिवंत राहायचं असेल आणि हिंदूंना दुसरं राष्ट्र नाही, त्यांना 56 देश आहेत, दुसरीकडे जायचं असेल तर. ते ख्रिश्चन आहेत, त्यांना कितीतरी राष्ट्र आहेत. मला कुठलं राष्ट्र आहे सांगा बरं. हिंदूंनी जर दुसरीकडे जायचं ठरवतं, कुठे जाणार आहे, हे आपण जपलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, संध्याकाळी तो आला घोड्यावरून, हातात चाबूक घेऊन. आणि चाबूक म्हणजे हंटर म्हणतात त्याला, लेदरचा असतो, म्हणजे कातड्याचा. आल्यानंतर तिथे झाडाच्याकडे उभं राहिलं. कुणी तोडलं हे झाडाची फांदी माझ्या परवानगीशिवाय? समर्थानं सांगितलं, तो रागावलेला. समर्थ गेले, कुणी, मी फोडली ही फांदी, मी तोडली, कारण हनुमंताचा रथ अडला होता. कशी तोडली? समर्थाने तिथे कुऱ्हाड होती आहे, ती घेतली, अशी तोडली, म्हणून दुसरी फांदी तोडली. हा टर्निंग पॉईंट आहे, अशी तोडली. त्यावर तो चिडला आणि त्यांना चाबूक मारायला. समर्थाने चाबूक धरला
त्याला घोड्यावरून ओढलं, खाली पाडलं आणि त्या चापकाने एवढं मारलं की तो शरण आला. आणि त्याला सांगितलं, सगळ्या लोकांना सांगितलं, इथून पुढे देवाची मिरवणूक जात असेल, लक्षात ठेवा, तर फांदीमध्ये आली तर ती कापली जाईल. आजही आपल्या देशात रामाची मिरवणूक याच रस्त्याने न्यायची, कारण इकडे मिनी पाकिस्तान आहे, तिकडे काय सांगू तुम्हाला, जायचंच नाही. मशीद जर मोठी असेल तर तुमची मिरवणूक वाजत गाजत जायचीच नाही, वाद्य थांबली पाहिजे, तुमच्या हर हर महादेव वगैरे म्हणायचं नाही. हे कुठल्या देशात जगतोय आपण? एक पुस्तक तुम्ही वाचा, आनंद रंगनाथनचं छोटं पुस्तक आहे, हिंदूज आर द 8th सिटीजन्स इन इंडिया. 8वी, दुय्यम वगैरे नाही, 8वी आपल्याला नॅशनॅलिटी आहे. केवढा अभ्यास त्यांनी केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला कळतच नाही, कळलं तरी आपलं रक्त इतकं मेलेलं आहे की आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. एक सांगू तुम्हाला, जगातली जी सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहेत त्याच्यात तिरुपतीचा बालाजी आहे, शिर्डीचे साईबाबा आहेत, आणि ते कितीतरी दक्षिण भारतातली मीनाक्षी वगैरे कितीतरी मंदिरं आहेत, खूप श्रीमंत आहेत. या सगळ्या मंदिरांचा पैसा सरकार घेतं त्या राज्याचं. मशिदींचा आणि चर्चचा एकही पैसा घेत नाही माझ्या देशात. आणि ते किती लाखो कोटी रुपये असतात, लाखो कोटी रुपये. तुम्ही फक्त गुगलला विचारा की ही जे महत्त्वाची मंदिर, रिच टेम्पल्स इन इंडिया, आणि त्यांचं किती पैसे तिथे जमतात, लाखो कोटी. तर ते सरकार वापरतं, आणि कशासाठी? आपल्या विरुद्ध वापरतं, आपल्या विरुद्ध, टेररिस्टांना पैसे देण्यासाठी, टेररिस्टांना निरनाडी मशीन गन्स वगैरे विकत घेण्यासाठी. आमच्याच मंदिराचा पैसा घेऊन आमच्याच विरुद्ध कारस्थान करायचं, आणि आम्ही झोपलेलो आहोत, कारण मला नोकरी लागली, मुलीचं लग्न झालं, मुलगाला प्रमोशन मिळालं, आपण खुश आहोत, झोपलेलो आहोत आपण, आणि आपण झोपावं म्हणून सगळ्या पातळीवर प्रयत्न करतायत. मला काय चांगला मोबाईल आहे ॲपलचा वगैरे, हातात कोका कोला वगैरे चट्टी नाही किंवा दुसरं काय, मी हॅपी आहे. आज या देशाला यावर्षी, पुढच्या त्या देशाला, त्याच्या पुढच्या वर्षी त्या देशाला, मी युरोप सगळं बघितलं. हे चांगलं आहे का? मर्यादेपर्यंत चांगलं आहे, पण लाज वाटली पाहिजे. माझ्याच देशात मी स्वतंत्र नाही आहे. लक्ष देऊन तुम्ही ऐका. आणि हे जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की समर्थ रामदासांचं चरित्र इतर, जरा हे घे, इतर संतांपेक्षा निराळं कसं आहे. लोक काही त्यांना संत मानतच नाहीत, त्यांना ते राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, समाजसेवक, लोकांचे नेते, लोकनेते असंच समजतात, त्यांना संत मानत नाही, कारण त्यांचं कार्यच समर्थांचं असं आहे. हे समजलं तर आपल्याला उद्याचा दिवस हा कसा महत्त्वाचा आहे हे कळणार आहे. उद्या समर्थांची दासनवमी म्हणतात त्याला. आज दासबोध त्यांनी लिहिला, म्हणून लक्षात घ्या, मी सांगतो ते. माघ महिना सुरू झाला, माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी. आता माघवद्य आहे ना, आज माघवद्य अष्टमी आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी, याला दासबोध नवमी म्हणतात. पुस्तकांचा जिथे दासबोध लिहिला गेला, संकलित केला गेला, शिवथरगड आहे. कधी जात असाल तर महाड म्हणून गाव लागतं, पूर्वीच्या मुंबई, गोवा मुंबई रस्त्यावर. अर्धा तास आत गेला, गाडी असते आपल्याकडे, जायचं आणि ते बघा, तिथे अशी सुंदर घड आहे, वरून पाणी पडतं समोरून, मोठी आहे तिथे. तिथे समर्थ सांगतायत आणि त्यांचा शिष्य कल्याण लिहून घेतोय. सुंदर मूर्ती आहेत दोघांच्या. त्याला दासबोधाची जन्मभूमी म्हणतात. मग दासबोधाची जन्मभूमी आहे तर दासबोधाचा जयंती साजरी केली पाहिजे. ग्रंथाची जयंती साजरी करणारा एकमेव देश भारत आहे, कारण आपण विचाराला महत्त्व दिलेलं आहे, आपण गुणांना महत्त्व दिलेलं आहे, आपण लाचारीला नाही महत्त्व दिलं, पैशाला नाही महत्त्व दिलं, आणि सत्तेला नाही महत्त्व दिलं. खूप सांगता येण्यासारखं आहे. पण एकच लक्षात ठेवा, दासबोध नवमी आणि आत्ताची दासनवमी, माघ वद्य नवमी. चैत्र वद्य नवमीला चाफळला समर्थ गेले आणि रामाला सांगितलं की शेवटची रामनवमी, पुढच्या रामनवमीपर्यंत मी माझा देह सोडलेला असेल. रामनवमी चैत्रात येते. हे चैत्रात शेवटचा चैत्र त्यांच्या जीवनातला. तिथे गेले, रामनवमी नंतर 15 दिवस तिथे राहिले. शुद्ध नवमी, रामनवमी, वद्य नवमीला ते गेले, दार लावलं आणि रामासमोर उभे राहिले. आणि फार सुंदर संवाद आहे राम आणि समर्थ यांचा. समर्थानेच सांगितलं. पहिल्यांदा ते रामाला सांगतात
की आज्ञेप्रमाणे परमार्थ केला असे मी यथार्थ, आता देहाचा कंटाळा, आता नकोच जगायला. पण मी गेल्यानंतर माझ्या या मुलांचं काय, त्यांना कोण मार्गदर्शन करणार? ठीक आहे. त्यावेळेला राम म्हणालेला आहे की गणना होता 13 कोटी मी पावेन जगजेठी. जगजेठी म्हणजे जगाचा मालक मी. 13 कोटी श्रीराम जयराम जय जयराम म्हणलं, समर्थ दचकले. तुम्ही बघा, रोज 10,000 नाम घेतलं तर 13 कोटी नाम व्हायला किती वर्ष लागतात, किती वर्ष. रोज 10,000 सुद्धा आपल्याला घेणं शक्य नाही. तुम्ही हिशेब करून बघा, भरपूर वर्ष लागतात, आयुष्य लागतं. आणि समर्थ दचकले, 13 कोटी, आणि माझी माणसं सगळी प्रपंचातली आहेत, त्यांना प्रपंचातली कर्तव्य आहेत, ते कशी 13 कोटी म्हणतात? मग राम काय म्हणतो? भय न धरावे मनी बहु बोलिलो म्हणून. काय सुंदर संवाद आहे भक्त आणि भगवंत याच्यातला. तो म्हणतात 13 कोटी वेळा नाम घ्या, मी त्यांना दर्शन देईन, मी त्यांना अनुभव देईन. समर्थ दचकले, भय न धरावे मनी बहु बोलिलो म्हणून. येता जाता उठता बसता धंदा व्यापार करता, सर्व देह व्यापार करता, सगळे व्यवहार करताना तुम्ही नाम घ्या, 13 कोटी होईल ते मी मोजेन आणि त्याला दर्शन देईन. अखंड रामनाम हा समर्थांचा शेवटचा संदेश आहे. या मनाच्या श्लोकात जास्तीत जास्त श्लोक रामनामाबद्दलच आहेत. त्यातले काही महत्त्वाचे आपण उद्या बघू, पण हे लक्षात ठेवा, रामनाम रामाने सांगितलं, दार उघडून बाहेर आले आणि सगळ्यांना सांगितलं, आत्ता माझा आणि रामाचा काय संवाद झाला. आयुष्यभर रामा तू सांगितलंस त्याप्रमाणे मी परमार्थ केला, देशाची समाजाची धर्माची सेवा केली. कितव्या वर्षी सांगितलं होतं? वय वर्षे 8. समर्थांचं वय होतं 72, म्हणजे 64 वर्ष जीवनाची. रामा तू सांगितलंस त्याप्रमाणे मी गेली, आता मला जीवन संपवायचं आहे, तर माझ्या माणसांसाठी तुझा काय संदेश आहे? 13 कोटी हे सगळं सांगितलं. आणि नंतर त्यांनी सांगितलं, नीट लक्ष देऊन ऐका. त्यांचे शब्द आहेत, सावधान, अवधान द्यावे. अवधान म्हणजे लक्ष द्या, ॲलर्ट राहा. मी काय सांगतो ते. चैत्रवद्य नवमीला हे सगळ्या लोकांना चाफळला सांगतात, माघवद्य नवमी जाणे आहे परंधामी, ऐसा निश्चय अंतर्यामी केला असे. मी निश्चय केलेला आहे की माघवद्य नवमीला मी जाणार, देह ठेवणार, परंधामी मी निघून जाणार 10 महिन्याआधी. आणि बरोबर माघवद्य नवमीला म्हणजे उद्याच्या दिवशी. किती वर्षापूर्वी प्रसंग घडला? सोपा आहे, 1681 आणि 2025 वजा करा, यू विल गेट. उद्या ते बघू. गेलेले आहेत. लोकांना काय वाटलं, अजून 10 महिने आहेत की. आपली हीच असते ना, जूनमध्ये मुलगा 10वीत म्हणतो आता अभ्यास करेना, नंतर म्हणतो एप्रिलमध्ये परीक्षा आहे. 10 महिने आहेत, कशाला करायला पाहिजे? टर्मिनल जाते. हे पहिली तर टर्म आहे, प्रिलिम संपतात, लक्षात ठेवा. तरीसुद्धा अजून 1 महिना आहे. असं करत 10-15 दिवसावर परीक्षा आली की तो खडखडून जागा होतो आणि म्हणतो इतके दिवस मी उगीच वाया घालवले. तीच अवस्था समर्थांच्या सज्जनगडावर, समर्थांच्या सहवासात जी त्यांची जवळची मंडळी राहत होती त्यांची झाली. मी तुम्हाला नावं सांगतो. अक्काबाई म्हणून होत्या, की ज्या काशीबाई म्हणून होत्या, ज्या विधवा, बालविधवा वेण्णाबाई म्हणून होत्या, पण त्या समर्थांच्या आधी गेल्या. 10-12 वर्षाच्या असताना पती गेले, त्यांना बरोबर घेऊन समर्थांनी कार्य केलं. आणि अक्काबाई शिकलेल्या नव्हत्या, पण सज्जनगड आणि चाफळ या 2 केंद्रांचे व्यवहार त्या बाईंनी 40 वर्ष सांभाळले. ॲडमिनिस्ट्रेशन केवढं मोठं कार्य आहे, तेही मला महत्त्वाचं नाही. उद्धव हा त्यांचा पहिला शिष्य. उद्धव, त्या उद्धवाला ते म्हणतात, ज्या वेळेला दिसले, अरे माघ महिना आला, लक्षात आहे ना तुझ्या, तरी लोक म्हणाले वद्य नवमी, म्हणजे शुद्ध आहेत ना 15 दिवस. मग अनुदिन नवमी हे नित्य ध्यानी धरावी. समर्थ दिसला उद्धव, दिसला जवळचा शिष्य, अनुदिनी नवमी हे नित्य ध्यानी धरावी सांगत होते.
लगबग करुनी हे कार्यवाही करावी. आता लगबग करा, तजवीज करा, व्यवस्था करा, मी सांगतोय त्याप्रमाणे वागा. रडायला लागले उद्धव वगैरे. अरे तू इतका माझा पहिला शिष्य, आणि पुरुष त्यातून स्त्रिया रडायला लागल्या. त्यांना वाईट वाटलं की समर्थ आता जाणार, त्यांच्या पायावर डोकं नाही ठेवता येणार, त्यांची वाणी नाही ऐकता येणार, समर्थांना स्पर्श करता येणार नाही, हे मुद्दामून बघा, आणि समर्थांची वाणी ऐकू येणार नाही म्हणल्यानंतर त्यांच्या प्रसिद्ध शेवटी म्हणलेल्या ओव्या आहेत. आत्माराम दासबोध, 3 ग्रंथ प्रसिद्ध. आत्माराम हा ज्ञानी लोकांचा ग्रंथ आहे. हा अत्यंत भक्त मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, मनाचे श्लोक हा भक्तांचा ग्रंथ आहे. आणि कर्मयोग्यांचा ग्रंथ आहे दासबोध. 3 ग्रंथ लिहिले. आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, हे लक्षात घ्या. माझं रूप जाणार आहे. माणूस मेला म्हणजे त्याला जाळतात किंवा पुरतात, त्याचं रूप जातं, त्याचं स्वरूप उरतं, त्याचे गुण उरतात. त्यांच्या मुलांच्या माध्यमातून, शिक्षक असेल तर शिष्यांच्या माध्यमातून चालू राहतं त्याचं कार्य. कोण म्हणतो मेलं? चरित्र संपतं, चारित्र्य उरतं, रूप संपतं, स्वरूप उरतं, देह संपतो, पण गुण मागे केलेलं, कार्य मागे केलेले, म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि त्यासाठी मना चंदना सारिके झिजावे, हे काल आपण शेवटी बघितलं होतं ना. आणि त्याच्यासाठी आपण कासवाचा विचार करत होतो, तो सांगून आपण पुढचे श्लोक वाचूया. कासव कूर्मरूपी, त्यांनी सांगितलंच आहे ना की कूर्मरूपी म्हणजे कासवाचा अवतार घेतला. कुणी? कारण मना सांगितले, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी, जना रक्षणा कारणे नीचवणे, हा पुढचा होता आहे. कासवाचं बघितलं होतं, त्यांना अमृत मंथन करायचं आहे, समुद्र घुसळायचा आहे. त्यासाठी त्यांनी मोठा मेरू पर्वत आणला, वासुकी नागाची दोरी केली, तो पर्वत बुडायला लागला आणि तो समुद्राच्या तळाशी गेला असता तर घुसळणं शक्य झालं नसतं. विष्णूला प्रार्थना केली, विष्णूंनी काय केलं? महाकूर्म, कूर्म म्हणजे कासव, मोठ्या कासवाचं आलं आणि त्या मेरू पर्वताच्या खाली आपलं उभा राहिला, म्हणजे बसला. पाठ आहे ना, कासवाची पाठ भक्कम. कासवाचे 4-5 गुण आपण बघणार आहोत. काल बघितलं की पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात जास्त जगणारे जे प्राणी आहेत त्याच्यात कासव एक आहे. कदाचित कासव सगळ्यात जास्त जगणारा प्राणी असेल. तो का जगतो? तर रेट ऑफ ब्रीदिंग, आपण प्राणायाम म्हणतो, त्याच्यात हे रहस्य आहे. दिस इज द सिक्रेट ऑफ प्राणायाम और रिदमिक ब्रीदिंग, रेग्युलेटेड ब्रीदिंग. एक असा रिदम द्या तुमच्या श्वासाला. जाता येता माझा श्वास उभा, आडवा नाही. आडवा श्वास जनावरे घेतात, हत्तीसुद्धा आडवा श्वास घेतो, तो गेंडा आडवा श्वास घेतो, तो देवमासा, व्हेल वगैरे, डॉल्फिन्स वगैरे सगळे आडवे श्वास घेतात, कारण ते क्रीचर्सच हॉरिझॉन्टल आहे. मॅन इज द ओनली व्हर्टिकल क्रीचर. म्हणून नाक, कंठ, छाती आणि नाभी, नॅव्हल, बोंबली आपण कोकणीत ज्याला म्हणतो, हा मार्ग पाहिजे श्वासाचा. मी झोपलो तरी नाभीतून आत, इथे इथे इथे, आणि याच्याबरोबर बाहेर. झोपलो तरी असा श्वास करू नका, हा रोगट श्वास आहे. आणि म्हणून हा जो श्वास आहे, आपण मिनिटाला 15 घेतो हेल्दी माणूस. कासव मिनिटाला जास्तीत जास्त 5-6, म्हणजे माझं आयुष्य माणसाचं 100 मानलं तर कासवाचं 300 वर्ष आयुष्य सहज झालं, सहज. अत्यंत कमी श्वास घेतं कासव. जसे जे योगी असतात, आपण प्राणायाम करताना श्वास घेतो, रोखून ठेवतो, सोडतो, रोखून ठेवतो. श्वासाची आपण स्पेस म्हणतो ना, किंवा स्पॅन वाढवतो. म्हणून आयुष्य किंवा हेल्थ वाढते. हा महत्त्वाचा मंत्र आहे. कासव आपल्याला ते शिकवतं. कासवाची पाठ ढाल म्हणून वापरायचे. कासवाच्या पाठी इतका भक्कम पदार्थ नाही. तुम्ही डिस्कवरी चॅनलवर वगैरे मुद्दामून बघा, एलिफंट्स प्लेईंग विथ टॉर्टस. कासवं जात असतात, इतक्यात त्यांना काय पाऊलं ऐकू येतात हत्तींची. मग सगळी 15-20 कासवं आहेत, ते काय करतात? हे आत घेतात, पुढून डोकं, मागून शेपूट आणि बाजूनी पाय. म्हणून गीतेत कासवाचं उदाहरण देऊन आपण असं जगायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेला मला कळतं की आता टेम्पटेशन आहे, टेम्पटेशन म्हणजे मोह किंवा हा पतनाचा, इट इज द मोमेंट ऑफ फॉल, पतनाचा क्षण आहे,
त्यावेळेला कासवासारखं आवरून घ्या, पसरू नका. मला हे खायचं आहे पण त्रास होतो, आत घे, विड्रॉ. तुला डायबिटीज झालेला ना, गोड पदार्थ आहेत ना बुफेला मांडलेले, विड्रॉ. कासव हो, तोंड आत घे, शेपूट आत घे. तुला आता वाटते की इथे आपण जाणार या लोकांच्या बरोबर सिनेमाला, घालवणार वेळ, विड्रॉ. ही जी बीच पार्टी आहे, जायचं, विड्रॉ. अरे विड्रॉच आपल्याला करायला जमत नाही, कारण आपलं डिपॉझिटच नाही, तर विड्रॉ काय करणार, साधी गोष्ट आहे ना. आणि त्यामुळे पुण्यसंचय हे डिपॉझिट आहे. पाहिजे त्यावेळेला विड्रॉ करा, ते काढा, किंवा विड्रॉ युअर सेल्फ. कासव हे विड्रॉलचं उदाहरण आहे. आणि विड्रॉल सिंड्रोम तुम्हाला माहीत असेल, दारुड्याची दारू सोडवायचे, विड्रॉल आहे ते. म्हणजे तो जर रोज 3 बाटल्या पित असेल, 1 थेंब प्यायची नाही म्हटल्यानंतर मरेल. विशेषतः ड्रग ॲडिक्ट्स, त्यांना डी ड्रगिंग किंवा डी इंटॉक्सिकेशन करायचं असतं, तुम्ही बघा ना जाऊन, एवढं तो ड्रग्ज घेत असतील ना, तर एवढं 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 करत 3-4 महिन्यात त्याला सोडवलं जातं. ह्याला विड्रॉल म्हणतात. हे फार महत्त्वाचं आहे. 50 वर्षानंतर विड्रॉ करा, वानप्रस्थात जा, वनात जा, मनानं प्रपंचात राहू नका. मन तुमचं परमेश्वराच्या पायाशी असू दे. प्रपंच करत राहा, प्रपंचातली कर्तव्य करत राहा, त्यात गुंतून पडू नका, अटॅच होऊ नका. अटॅचमेंट म्हणजे संग. शेवटी सांगितलेत अनेक श्लोक, तर इथे त्यांनी कासवाचं सांगितलं. म्हणजे कासवानी एक म्हणजे भक्कम कवच पाहिजे. तिकडे कासवं अशी करतात आणि हत्ती येतात, हत्तींना ती 50 एका 15-20 कासवं दिसतात. हे बघून सांगतोय तुम्हाला. त्यांना म्हटलं हे काय आहे, ते त्याच्यावर उभं राहतात, कासवाला काही होत नाही. ते सोंडेत धरून उडवतात, कासवाला काही होत नाही. काही हत्ती त्याच्यावर पाय देऊन उभे राहतात, कासवाला काही होत नाही. आणि ज्यावेळेला ते आंघोळ करतात आणि निघून जातात, प्रत्येक त्यांचं सेन्स चांगलं असतं, त्यांना जमिनीतून कासवांना कळतं की हत्ती आंघोळ करून निघून गेलेले आहेत. मग कासवं सगळी डोकं पुढून बाहेर पाय सगळे काढून मग ते जातात. काय हे केवढं महत्त्वाचं आहे. ह्यासाठी 2ऱ्या अध्यायात गीतेच्या स्थितप्रज्ञ कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. कासवाचा आणखीन एक महत्त्वाचा गुण आहे. एक सांगितलं तुम्हाला की जास्त जगतं, श्वास कमी आहे त्याचा, आणि अत्यंत स्टेडी अँड स्लो त्याचं प्रतीक कासव आहे. आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट माहीत असते, त्याचं मॉरलही आपल्याला माहीत असतं. स्लो अँड स्टेडी नाही, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. ससा गेला पुढे, गवत दिसलं म्हणजे मोह झाला, गेला. मला तिथे पोचायचं हे विसरूनच गेला. कासव विसरत नाही. कासवाचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे की तिथे अगदी स्लो जाईल, परंतु तिथे गेल्याशिवाय ते राहणार नाही. हा कासवाचा गुण आपण शिकायचा. पण कासव हा अवतार आहे. एक सहज गमतीदार घडलेला प्रसंग सांगतो. कळंगूटला बस जात होती. त्यावेळेला लोकांच्याकडे वाहनं नव्हती आणि गोवा दर्शनच्या 2 बसेस होता, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा. बीचेस बघायला जा, टेम्पल्स बघायला द्या, अशा त्या बसेस होत्या. पाहुणे आल्यानंतर त्यांना त्या बसमधून न्यायचं असतं. कळंगूटला बस गेली होती. तिथे 2 जण कासवाला असे काठीला बांधलेलं आहे, कासव उलट आहे आणि घेऊन जात आहे. मुंबईहून आलेल्या किंवा दुसऱ्या विचारलं, हे कासवाला कुठे घेऊन जात आहे, विकणार का? ते म्हणाले विकतील सुद्धा, पण ते खातात. ख्रिश्चन लोक आहेत ना, ते कासवाला खातात. त्यावेळेला तो म्हणतो हिंदू खात नाहीत का? अरे कसं खाणार, अवतार आहे तो देवाचा, अवतार आहे देवाचा. मी मागच्या सीटवर बसलो आहे, हा गप्पा चालल्या आहेत. तो म्हणतो की खरंच की कासव हा जर देवाचा अवतार आहे तर आपण खायचं कसं? मी सहज म्हटलं व्हॉट अबाउट द फर्स्ट इन्कार्नेशन, पहिल्या अवताराचं काय? पहिला अवतार मत्स्य अवतार. मत्स्य म्हणजे मासे नाही तर आमचं जेवण होत नाही, हा पहिला अवतार चालतो. आणि व्हॉट अबाउट द थर्ड जो आपण सुरू करतो आता, वराह अवतार. रानडुक्कर मारून खातात, रानडुक्कराचं मिळतं तुम्हाला निरनिराळे पदार्थ हॉटेलमध्ये, विचार करा. असं काही नाही आहे, आपण खात नाही, एवढंच उत्तर आहे त्याला. आपण पहिला अवतार खातो, आपण 3रा अवतार खातो, 2रा अवतार खात नाही. का खात नाही, एवढंच त्याला उत्तर आहे. फार त्याला तत्त्वज्ञान सांगू नका. ते मोठे आहेत आणि वाईट आहेत आणि आपण मोठे चांगले आहोत, नाही. आपल्यात चांगलं होण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी हे प्रवचन आहे. मी चांगला होईन, मी जागा राहीन, मी माझ्यातले जे गुण आहेत ना ते व्यक्त करीन, त्याचा विकास करीन, हे संकल्प केला पाहिजे. आणि आता राष्ट्र संकल्प करण्यापर्यंत पोचलंय, लक्षात ठेवा.
इतके अपघात झाले, काय झालं, इतके ब्लॉक्स झाले, 2-2 दिवस त्यांना थांबावं लागलं. ट्रेनमध्ये जागा मिळेना, लागोपाठ आहेत. सध्या प्लेनसुद्धा दिल्लीहून येणारी लेट आहेत. त्यांना 1-2 मला वाटतं ट्रिप्स मारायला सांगत असतील. एरवी नियमित असणारे फ्लाईट्स दे आर डिलेड बाय 3 hours 4 hours. कारण दिल्लीहून मुंबईला या, मुंबईहून पुण्याला या, पुण्याहून इकडे या, किंवा मुंबईहून गोव्याला या. सगळा मोठा तो प्रकल्प आहे आणि ह्याची जगातले सगळे इतिहासकार नोंद घेतील, नंतर आपले घेतील, अशी आत्तापर्यंत परिस्थिती होती. आता आपलेच इतिहासकार किती निरनिराळ्या प्रकाराने हे लोक मोजताय. सगळे जगातले लोक म्हणतात तुम्ही मोजता कसे, इतके कोटी आले आत्तापर्यंत. ते म्हणाले तुम्हाला काय वाटलं आम्ही काय 1-2 असे माणूस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे कम्प्युटर्स आणि ड्रोन्स, आणि एकच नाही निरनिराळ्या 3-4 ठिकाणी आम्ही काउंट करतो आणि ते काउंट कन्फर्म करतो आणि मग डिक्लेअर करतो की काल इतक्या जणांनी स्नान केलं आणि इतक्या जणांनी कोटी जणांनी स्नान आहे. आपण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला खूप वाईट वाटलं, कारण गीता प्रेस गोरखपूर नावाचं एक मोठं प्रकाशनगृह आहे. आता मनाचे श्लोक तुम्हाला आणायचे असेल तर गीता प्रेसने मराठी छापलेत ना, ते 1 रुपयाला. इतके त्यांनी ग्रंथ स्वस्त दिले. तुम्हाला सांगतो आमचं सगळं वाचन आणि चिंतन गीता प्रेस गोरखपूरचं आहे. सगळं सांगत बसत नाही. आग लागली म्हणून आपण पहिल्यांदा बातमी वाचली. त्यांचे 6 टेंट्स होते, त्याच्यात किती पुस्तकं मांडलेली होती. आणि हा एवढा जो काठ आहे तिकडे आरती ओवाळायची नाही हे सांगितलं होतं. पण आपल्या भक्तींना काय बोलायचं, ते आरती करतात आणि काय सुंदर नाचतात, आरती गंगे. आपल्याला आपल्याला सगळं 500-500 रुपये तिकीट आहे. आता यावेळेला 5000 केलं असेल, पण तिथे जाऊन सेल्फी घ्यायची ना. 5000 म्हणजे काहीच नाहीत मला. या भागात ते गेले आणि ती आरती ओवाळताना वाऱ्याबरोबर ठिणग्या आल्या. इथे सगळी पुस्तकांची सगळी रेअर बुक्स, अत्यंत चांगली. गीता काय, तुलसी रामायण काय, वाल्मिकी रामायण काय, भागवत काय, यू नेम. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक सांगा संस्कृतमधलं, ते शुद्ध संस्कृत आणि मराठी, शुद्ध संस्कृत आणि हिंदी, सगळ्या भाषात. 7 टेंटमध्ये कोटी रुपयाची पुस्तकं जळली आणि आपण फक्त आग लागली आग लागली आग लागली. विरोधकांना तर दुसरं काही मुद्दाच नाही आहे. हा यशस्वी न होणं यासाठी ते प्रार्थना करत. देवाला कसे करणार, देव मानतच नाहीत ते. कुठल्या तरी दुसऱ्या देवांना वगैरे प्रार्थना, याच्यात महत्त्वाचं काहीतरी झालं पाहिजे. भयंकर संकट आलं पाहिजे. त्याच्यात आग लागली म्हणल्यानंतर हे आग का लागली, अरे जिथे बॅन केलं होतं तिथे तुम्ही जर पैसे मिळवण्यासाठी गेलात आणि तुम्ही पुण्य मिळवण्यासाठी गेलात ते केवढं पाप करून ठेवलेलं आहे. जी पुस्तकं जळली ना ती छापायची म्हणलं तर काही वर्ष लागतील. या महाकुंभासाठी काही वर्ष ते पुस्तकं छापत होते. 7 टेंट्समध्ये पुस्तकं ठेवली होते आणि तो जो मुख्य होता त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मलाही खूप वाईट वाटलं. म्हणाले सगळी पुस्तकं जळली. पुन्हा पुस्तकं आहेत आमच्याकडे, आम्ही आणून पुन्हा नवीन तंबू उभारून सुरू केले त्यांनी स्टॉल्स. पण का आग लागली, का लोकांची माणसं मेली वगैरे आपल्याला म्हणतात. आता त्याच्यावर सगळं ड्रोन सगळी चालू आहे चर्चा. हे मुद्दामून केला का अपघात, हा विचार करण्यासाठी सध्या सगळं चालू आहे. थांबा तुम्ही काही दिवस, बऱ्याच घटना, बऱ्याच गोष्टी, बरीच सिक्रेट्स बाहेर येतील की हा महाकुंभ व्यवस्थित होऊ नये म्हणून आपल्याच लोकांनी केलेले प्रयत्न आहेत. जे विरोधी पक्षांचे असतील, विरोधी धर्मांचे असतील, पण आपलीच माणसं आहेत भारतातली, हे लक्षात ठेवा. परदेशातून कोण कोण आले होते त्यांची नावं फक्त तुम्ही गुगलवर वगैरे वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. हे सांगायचं कारण म्हणजे काय की एक कथा तुम्हाला सांगतो. विष्णू भगवान दमलेले आहेत. लोक विचारतात देव कसे दमले. आषाढी एकादशीला देव झोपतात, त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. आणि 4 महिन्यांनी देव उठतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येते. आता देव झोपतात ही काय कल्पना आहे. सगळ्या गोष्टी सांगायला नको म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला सांगत नाही. पण विष्णू भगवान आलेले आहेत. त्यांचे अत्यंत विश्वासू द्वारपाल म्हणजे डोअरकीपर जय आणि विजय ही गोष्ट त्याशिवाय पुढचं कळणार नाही. आपल्याकडे अनेक देवळात आता इथे सुद्धा बघा ते 2 आहेत, जय विजय तुम्हाला दिसतात. हा एक आहे जय आणि ते जुळे भाऊ आहे. जय मोठा आणि विजय लहान. ते देवाचं रक्षण करतात. विशेषतः विष्णू मंदिरात हे जय विजय असतात. तर त्यांना काम काय दिलं होतं, मी झोपून उठे तोपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही. ते त्यांचं काम करत होते.
अशा वेळेला 4 ज्यांना ब्रह्मकुमार म्हणतात, 10 वय, त्यांचं वय वाढत नाही कारण ते अत्यंत ज्ञानी आहेत. एक साधी गंमत बघा ना, तुम्ही जर ज्ञानी असाल आणि तुम्हाला जर वार्धक्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाहीत, जसं कृष्णाचं वय 125 वर्षाचं होतं. कुठल्याही वर्णनात कृष्णाचे केस पिकलेत, कृष्णाच्या तोंडावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. लोक म्हणतात त्या काळात केस पिकतच नसतील. भीष्माचार्य बघा की, भीष्माचार्यांचे केस पिकलेत, मिशा पिकल्या, भुवया पिकल्या, त्यांचे घोडे पांढरे आहेत, त्यांचं निशाण ध्वज आहे तो पांढरा आहे, सगळे पिकलेत की भीष्माचार्य. द्रोणाचार्य. कृष्ण नाही, कारण कृष्ण मनस्थितीच कृष्णाची तीच तर आपल्याला सुधारायची आहे. मन माझ्या ताब्यात आहे, जग माझ्या ताब्यात नाही, देह माझ्या ताब्यात नाही. देह जर माझ्या ताब्यात असता तर कोविडनं माणसं मेलीच नसती. देह माझ्या ताब्यात, देह नाही आहे माझ्या ताब्यात. केव्हा काय होईल, आत कोणता रोग असेल हे ज्यावेळेला तो रोग बिचारा कळतो, कॅन्सर वगैरे उशिरा कळतो, काही वर्ष तो शरीरात असतो. देह माझ्या ताब्यात नाही आहे, कुटुंब माझ्या ताब्यात नाही, माझी कुटुंबातले लोक माझ्या मनासारखं वागत नाहीत. कशाला? तू तुझ्या मनासारखं वागतोस का? उद्या मी 4 वाजता उठेन, जमतं का? नाही. मी उद्या इतकं वाचन करेन, जमतं का? नाही. मीच माझ्या मनासारखा वागत नाही तर काय, जग वागणारच नाही. पेट्रोलच्या किमती गेल्या उतरल्या तर सगळं जगाचं अर्थकारण बदलतं. आता कदाचित उतरण्याची शक्यता आहे, हे विचार करा तुम्ही. 20 रुपये उतरल्या की आपल्या ट्रिप्स किती वाढणार आहे. बेडरूमपर्यंत सुद्धा आपण गाडीनं जाऊ असं मला वाटतं. उतरण्याची शक्यता आहे, मी तुम्हाला सांगतो. ट्रेंड्स मी तुम्हाला सांगतो आहे. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला मी विचार करतो जग माझ्या ताब्यात नाही, गाव वगैरे माझ्या ताब्यात नाही, माझं कुटुंब माझ्या ताब्यात नाही, कोणी माझ्या मनाप्रमाणे वागत नाही, माझा देह माझ्या ताब्यात नाही, माझ्या नियंत्रणात, हे अंडर माय कंट्रोल फक्त मन आहे. 100%. मी मनासारखा वागत नाही हा माग निराळ आहे, कारण बुद्धी मी जास्त वापरत नाही. बुद्धीच्या नियंत्रणात मन आणलं की आनंदच आहे. शरीराला काय व्हायचं देऊ द्या, आनंद. अगदी लोक किती काम करतात, कॅन्सर झालेले, किडनी नाही आहे, एक लंग काढलेला आहे, आरामात करतात, शेवटपर्यंत समाजाचं कार्य करतात. कारण का? त्यांनी मन बुद्धीच्या ताब्यात दिलेलं आहे. आपलं मन इंद्रियांच्या ताब्यात आहे, म्हणून धावत जाते. भज्यांचा वास आला नाही, थांबव गाडी थांबव, आणि मग ॲसिडिटी आहे, गोळ्या माझ्याकडे, खाऊया. इंद्रियांच्या मागे, नाकातून वास आला तिकडे गेला, इकडे हे दिसलं तिकडे गेला, अरे इथे सेल आहे, जरा थांबव गाडी. कल्पना करा, बघितलं आहे मी, वाईट वाटतं कधी कधी. इंद्रियांच्या ताब्यात आपलं मन आहे, बुद्धीच्या ताब्यात नाही. एक घडलेला प्रसंग सांगतो. वाळपईहून आम्ही येत होतो, आळमीचे दिवस होते. आळमी तुम्हाला म्हणजे परब्रह्म आहे, ते खाल्लंच पाहिजे. 1000 रुपयाला 100 म्हणून 50 दिली तरी आम्ही खाणार आहोत. वी कॅन अफोर्ड. तर आजी मागे बसलेली होती, मी पुढे बसलो होतो, आणि तो ज्यांच्या घरी कार्यक्रम होता ते बसले होते. नातू आजी गप्पा चालल्या होत्या. आजी म्हणाली, मला तहान लागलेली आहे, खूप तहान लागलेली आहे. आणि गाड्यावर आपल्याकडे पाण्याच्या बाटल्या मिळतात की बिस्लेरी, काय कुठल्याही पाण्याच्या बाटल्या मिळतात. त्यावेळेला मुलगा सांगतो, बाबा पाणी आहे, आजीला तहान लागलेलं आहे, पाणी. तोपर्यंत गाडी वेगात गेलेली आहे. तो म्हणतो, आता पुढे गेली गाडी, आता कशाला मागे, पुढे मिळेल बाटली. पुन्हा मुलगा सांगतो, बाबा पाण्याची बाटली वगैरे. आधी नाही का सांगायचं? गाडी गेली ना पुढे, 50 मीटर पुढे गेली, रिव्हर्स कशाला घ्यायचा? इतक्यात बायको म्हणते, अळमी बघितली. त्यावेळेला 1000 मीटर गाडी पुढे गेली होती, रिव्हर्सने घेतली. रिव्हर्स, आळमी विकत घेण्यासाठी, आळमी घेण्यासाठी रिव्हर्स, आणि आईला तहान भागवण्यासाठी रिव्हर्स नाही. अहो, हे आपल्या सगळ्यांची कथा आहे. जवळजवळ जे नसतील ते भाग्यवान. महत्त्व कशाला आहे? बुद्धीच्या ह्याच्यात मन असेल तर तो आईसाठी रिव्हर्स घेणारच. बुद्धी मनावर राज्य करते. पण मन जर इंद्रियांच्या ताब्यात अळमी खाल्ली नाहीत तर काय, 7 पिढ्यांचा उद्धार कसा होणार हे लक्षात ठेवा. म्हणजे जीभ माझ्या ताब्यात नाही आहे, जीभ अळमीच्या मागे धावते, मनाच्या मागे, इंद्रियांच्या मागे मन. बुद्धीचं नियंत्रण जर असेल तर मी योग्यच वागेन, मला माणुसकी असेल ते कळेल, व्हॅल्यूज माझ्या जीवनात महत्त्वाच्या असतील, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तर ते तिथे जय आणि विजय ड्युटी करत आहेत, कुणाला याद सोडत नाही. हे 4 कुमार आले, त्यांची नावंही चांगली आहेत. त्यांना सनत, सनक, सनंदन आणि सनातन, त्यांना सनत कुमार म्हणतात. हे 4 आहेत.
वयवर्ष 10, तेजस्वी, ते जिथे जातात त्यांना कुठेही मज्जाव नाही आहे. लहान मुलं आहेत, म्हणजे शयनकक्ष बेडरूम म्हणतो तिथेही त्यांना प्रवेश आहे. नारदांना सुद्धा होता, लक्षात ठेवा. म्हणजे आत आहेत, एकांतात आहेत, रुक्मिणी आणि कृष्ण जायचे ते सरळ. आणि मग कृष्ण ती पाय चेपत असायची, तो तिला लाथ मारायचा. लाथाडून कशाला जाता? नारद आलेले आहेत. नारद आल्यानंतर गेलंच पाहिजे. तसे 4 कुमार ते सांगतात जय विजयला, आमच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही, तुला ज्ञानाचं तेज दिसत नाही. अरे जिथे आम्ही जातो तिथे असलेल्या माणसाचं कल्याण करायला जातो. आज जे तुझे विष्णू भगवान आहेत ना, तुझे मास्टर म्हणजे तुझे स्वामी, त्यांचं कल्याण करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तर तू आम्हाला जाऊ देत नाहीस. नाही म्हणजे नाही, कारण आम्ही आमचं कर्तव्य करतोय. जोपर्यंत विष्णू भगवान बाहेर येत नाहीत तोपर्यंत कुणालाही आत आम्ही सोडणार नाही. हे आर्ग्युमेंट चालत असताना त्यांनी शाप दिला. 3 माणसांचे जन्म घ्यावे लागतील, माणसाचे 3 जन्म घ्यावे लागतील. हे सगळं ऐकल्यानंतर विष्णू भगवान बाहेर धावत आले. त्यांच्या लक्षात आलं की ब्रह्मकुमार आलेले आहेत आणि हे आपले वाद घालत आहेत त्याच्याशी. त्यांनी सांगितलं 3 जन्म घ्यावे लागते. त्यावेळेला विष्णू भगवान म्हणतो मी घेतो. त्यावेळेला म्हणतात शाप आहे ना तो ट्रान्सफरेबल नाही आहे, नॉट ट्रान्सफरेबल. एकदा भगवंत आणि भक्ताचं नातं निराळ आहे ते सोडा, इथे ते त्याचे सेवक आहेत. तो म्हणतो की माझ्यामुळे त्यांना शाप दिलात ना, मी 3 जन्म घ्यायला तयार आहे माणसाचे. त्यावेळेला ते म्हणतात की शाप जर करतात आम्हाला उशाप द्या. उशाप म्हणजे हा शाप आहे, जरा डायल्यूट करा. तर ते म्हणाले आम्ही 3 जन्म माणसाचे घ्यायला तयार आहोत, पण आम्हाला मारण्यासाठी म्हणजे आमचा उद्धार करण्यासाठी हे विष्णू भगवाना तुला 3 जन्म घ्यायला पाहिजेत. आता हे कुठले जन्म आहेत? पहिला अवतार वराह अवतार, जो पुढचा आहे मी फक्त वाचतो म्हणजे तुम्हाला कळेल. ज्यांना रक्षणाकारणे नीच योनी, डुक्कर. नीच योनी म्हणजे डुक्कर सगळ्यांची विष्ठा खातात, जे घाण आहे ते सगळं खातात. मग जे डुकराला खात असतील ते काय हो, कल्पना करा. मुद्दा काय माझा की शुकराचे विष्ठे समान हे सोने नाणे आहे परतण्या शिवाजीकडे. तुकाराम सांगतात, तुकारामाला खायला नीट मिळत नाही आहे, 5-6 पोरं आहेत, दुसरी बायको आहे जी प्रचंड त्यांच्याशी भांडत असते. मुलं केलीत कशाला जर करता येत नाही संसार. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग म्हणजेच ते. अशा वेळेला जिजाबाईंनी सांगितलं की सोन्यानी म्हणजे ताट, त्याच्यात नाणे सोने अलंकार भांगर वस्त्र काही अन्नपदार्थ असं नेऊन दे. गुरु मानतोस ना तो तुकारामाला. हे बघितल्यानंतर ती बायको अत्यंत प्रसन्न झाली, मला नवीन साडी मिळेल, यांना हे मिळेल. तुकाराम म्हणाले थांबा थांबा, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. माती येते, सोनं मातीतून काढता, चांदी मातीतून काढता, तांब मातीतून काढता, डायमंड्स मातीतून काढता. मातीचं आहे आमच्या दृष्टीने. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हा तुम्ही नजराणा आणलाय तो परत न्यायला लागला. परत परिस्थिती आणखीन वाईट झाल्यानंतर जिजाबाईंनी पुन्हा एकदा सांगितलं ए दे रे त्यांना मदत करायला. तुकारामाने आता जे सांगितलं ते ऐकल्यानंतर तिसऱ्यांदा नजराणा पाठवला नाही की हे सोने नाणे आम्हा सुकराचे, सुकर म्हणजे डुक्कर, विष्ठे समान. सगळ्यांची विष्ठा म्हणजे मल घाण डुक्कर खातं ना, त्या डुकराचा जी विष्ठा आहे त्याच्यासारखा परतण्या. तुकारामाचं बाणा आहे तो. मिंध नाही व्हायचं. समर्थांनी सांगितलंय मरताना की आमचे मागे जगदीशाशी मागत जावे. राजाला मागू दे का, शिवाजी आधी गेला होता पण संभाजी शिष्य झाला होता. संभाजीला जरा पाठवा. आता ही गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा ही गोष्ट बघा, 3 जन्म झाले. पहिला जन्म हिरण्याक्ष नावाचा राक्षस, त्याचा धाकटा भाऊ हिरण्यकशिपू, आणि या दोघांना मारण्यासाठी त्यांचा पहिला जन्म झाला. पहिला जन्म कुठला झाला? अर्थातच हिरण्य वराह अवतार. आणि त्याच्या भावाला मार. आणि हा 3ही जन्मात आम्ही भाऊ असलो पाहिजे आणि आम्हाला मारण्यासाठी भगवंताने अवतार घेतला पाहिजे. पहिला जन्म कुठला? हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. त्यांनी एवढे भयंकर होते, त्यांना मारण्यासाठी 2 अवतार घ्यावे लागले. एक म्हणजे कुठला अवतार? मग काल सांगितलेला कूर्मा अवतार म्हणजे वराह अवतार आणि नृसिंह अवतार. नरसिंह अवतार घ्यावा लागला हिरण्यकशिपूला मारण्यासाठी. आणि हिरण्याक्ष खूप मोठं चिंतन आहे, तोच एक स्वतंत्र विषय आहे. हिरण्याक्ष अवतार कुणाचा आहे? हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळा.
ज्यांचा सतत संपत्ती आणि सत्तेवर डोळा आहे, असे किती लोक आहेत आपल्या समाजात. आणि दुर्दैवानं आपल्या शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. मी जबाबदारीने करतो आहे, अनेक संस्थातून मी काम केलेलं आहे. आज शिक्षण संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत ते श्रीमंत आहेत किंवा सत्ताधारी आहेत. ह्यांना म्हणलेलं आहे हिरण्याक्ष, ह्यांना मारण्यासाठी वराह अवतार घेतलेला आहे. एकच सांगतो, वराह म्हणजे एका बाजूनी डुक्कर, दुसऱ्या बाजूनी संस्कृतमध्ये वर म्हणजे श्रेष्ठ आणि अह म्हणजे दिवस. दिवसा तर अभ्यास करा, रात्रीही अभ्यास करा. आणि ह्या शिक्षण संस्था आहेत ना, त्या तुमच्या ताब्यात घ्या. त्या ज्ञानी लोकांच्या ताब्यात आलं पाहिजे. गुणवत्ता आणि सत्ता सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात येतो, म्हणून वाटेल त्या भरत्या नोकरी काय त्यांचं स्टँडर्ड शिक्षणाचं खाली जाते. कुणामुळे जाते? शिक्षकांमुळे जाते. शिक्षक कुणी अपॉइंट करतात, अरे त्यांच्या शिक्षण संस्था आहेत ते. याचं प्रतीक म्हणून हा अवतार आहे हिरण्याक्ष. हिरण्यकशिपू, हिरण्य म्हणजे सोनं आणि कश्यप म्हणजे पलंग. अरे सोन्याच्या पलंग, रोलिंग इन लक्झरीज म्हणतो ना, असे किती श्रीमंत आहे तो. तुम्ही जर बघाल तर आपल्या काही नट्या होत्या, नंतर त्या मुख्यमंत्री झाल्या राज्यांच्या, त्यांच्या जे एक एक त्यांचे हे होते ना सँडल्स, काही लाख रुपयांचे कसे होतात. त्याच्यावर हिरे लावले की लाखो रुपये झाले किंवा पर्स आणखी लाखो रुपयांची, कारण त्याच्यावर हिरे जडवलेले. हे आहेत कोण? हे हिरण्यकशिपू आहे. मग हिरण्यकशिपूचं पोट फाडलं पाहिजे. पोट कोण फाडणार आहे? नृसिंह म्हणजे आपण. आपल्यातला जो सिंह आहे ना तो जागा झाला पाहिजे आणि तो खांबातून येतो बाहेर. खांब म्हणजे देह. खांब जिवंत कुठे आहे? माझा देह जिवंत नाही आहे. देहात जिवंतपणा जीव आहे, म्हणून जीव निघून गेला, प्राण निघून गेला, शक्ती निघून गेली की देह म्हणजे खांब. जाळा त्याला. बघा ना, काहीच नाही आहे त्याला. आज माझा देह जिवंत आहे, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, कारण आपण जिवंत आहोत. आपल्या जीव प्राण आणि चैतन्य शक्ती आहे, हे लक्षात घेऊया आपण. मग पुढचं लक्षात येईल तुम्हाला. हे पहिला जन्म त्यांचा हिरण्यकशिपू झाला. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण. रावण आणि कुंभकर्णाला मारायला रामाचा अवतार घ्यावा लागला. तिसरा जन्म कृष्ण, शिशुपाल आणि दंतवक्त्र. त्या शिशुपाला दंतवक्त्राला मारायला कृष्णाचा जन्म झाला, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो शाप आहे तो याच्या मुळाशी आहे. हे जे अवतार झाले, रामाचा अवतार का झाला? कारण त्याला शाप मिळालेला आहे. कृष्णाचा अवतार का झाला? त्यांना शाप मिळालेला आहे. नृसिंह आणि हे का झालं? शाप मिळालेला आहे. ह्या शापाच्या कथा आहेत ना, फार चिंतन करण्यासारख्या असतात. आत्ता आपला तो विषय नाही, आपण पुढे जाऊया ना. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला. प्रल्हादाला कष्ट झाले, प्रल्हादाला, म्हणून नृसिंहाचा अवतार घेतला. शेवटचा विषय हा मागतो, नीट विचार करा. आपण कथा ऐकतो कीर्तनात आणि कथेवर चिंतन करतो प्रवचनात. चिंतन सांगतो, गोष्ट आपल्याला माहीत आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू भाऊ, आत्ता सांगितलं. हिरण्याक्ष मोठा, म्हणून मला वडिलांच्या ठिकाणी, त्याला ज्या वेळेला वराह अवतार घेऊन मारला त्यावेळेला हिरण्यकशिपू बेभान झाला. त्याचं एकच प्रिय अशी व्यक्ती त्याला संपूर्ण जगात होती, त्याची पत्नी. तिचं नाव होतं कयाधू. नाव विसरा, त्याची पत्नी. त्यांनी सांगितलं की ज्यानं माझ्या भावाला मारलं त्या विष्णूचं कोणतंही नाम, कोणतीही पूजा, कोणतंही मंदिर माझ्या राज्यात असता कामा नये, आणि झालं तर त्याला ठार मारेल. नारायणाय म्हणायचं नाही, ओम हरये नमा म्हणायचं नाही, मंदिर बांधायचं नाही, एकादशीचं व्रत करायचं नाही, सत्यनारायणाची काय कुठली पूजा करायची नाही, हे सांगितलं. सगळेजण भीतीमुळे याच्या कोणी विष्णूची पूजाच थांबली. विष्णूचं नाम मनातल्या मनात तुम्ही करू शकता, पण बाहेर नाही करू शकणार. अशा वेळेला झालं काय? पत्नीच्या पोटात जो गर्भ होता, लक्षात ठेवा, तो गर्भ प्रल्हाद नारायण नारायण म्हणतच जन्मला ना. एका अर्थी तो बोलायला लागला, नारायण नारायण श्रीहरी श्रीहरी हेच म्हणत होता सतत. हा म्हणाला की राज्यात मी बंदी करतोय, माझा स्वतःचा पुत्र नारायण नारायण म्हणत जन्मला. त्याला खूप मोठी कथा आहे, ती सांगत नाही आत्ता. तर काय केलं पाहिजे? म्हणून त्यांचे गुरु शुक्राचार्य, त्या शुक्राचार्यांची 2 मुलं, त्या मुलांची नावं सांगत नाही, कारण कशाला, षंड आणि विमर्क ही त्यांची नावं. म्हणतो 90 दिवस मी तुम्हाला देतो, माझ्या मुलाच्या जिभेवरचं हे नारायण नारायण नाव काढून टाका. आणि जर 90 दिवसात काढलं नाही तर तुमची जीभ कापून तुम्हाला कायम बंदिवासा. याच्या जिभेवरचं नारायण नाम काढा, नाही तर तुमची जीभ कापेल आणि तुम्हाला कायम बंदिवासात ठेवा. 88-89 दिवस येतात हो.
ह्याचं नारायण नारायण संपतच नाही आहे. शेवटी ते त्याला नमस्कार करून सांगतात की बाबा रे, आमच्या जिव्हा कापलेला तुला आवडेल का? नाही, नारायण नारायण. म्हणजे तुमच्या जिभेतही नारायण आहे. आम्हाला जीवन जन्मभर तुरुंगात टाकलेलं आवडेल का? नाही, नारायण नारायण. मग काय कर, ओठ न हलवता नाम घे. आम्ही शिकवतो म्हणजे नारायण नारायण, ओठ हलतात, ओठ हलतात. कोणाला कळलं? तू आत नाम घे. आता इथे खरी गोष्ट सुरू होते. प्रल्हाद म्हणतो किती बरं वाटतं नारायण नारायण म्हणण्यापेक्षा. मनात नारायण नारायण, मानस जप, हे किती चांगलं वाटतं मला. काही हरकत नाही, मला घेऊन जा. 90व्या दिवशी घेऊन येतात. दुरून बघतो, हिरण्यकशिपू बसलेला आहे सिंहासनावर आणि बघतो आपल्या मुलाचे ओठ हालत नाही आहेत, नारायण नारायण म्हणत नाही. एवढा खुश होतो. प्रल्हादाचं वय त्यावेळेला 8-9 वर्षाचं, 8 वर्षाचं. तो घेतो आपल्या मांडीवर आणि कौतुकानं म्हणतो, बा कुरवाळतो या गा. गुरुनं तुला काय शिकवलं? त्याने पहिल्यांदा सांगितलं श्रवणम. हां, म्हणजे बहुतेक माझं नाव ऐकायला शिकवलं, कारण नारायण गेलेलं आहे. कीर्तनम, हां माझी कीर्ती ऐकायला शिकवली असेल. नंतर म्हणतो विष्णू स्मरणम, मग ढकलून देतो चापटी मारून. विष्णू स्मरण तुला शिकवलं, मग तू म्हणत तर नाही आहेस, आत माझं नाम चालू आहे. अरे बापरे, हे जास्त भयंकर आहे. प्रत्येक प्रजा म्हणेल आत नाम चालू आहे आणि सगळं नाम चालूच राहील, नारायणाचा जय जयकार होईल आणि मी राजा कमी. म्हणून त्याने आपल्या मुलाला प्रचंड त्रास दिला. आपला मुद्दा कुठला आहे की नुपेक्षी कदा दैव भक्ताभिमानी. प्रल्हादा चांगला भक्त आहे. मी 4च सांगतो त्रास दिला त्याचा. पहिलं गोष्ट काय घडली, प्रसंग डोळ्यासमोर आणा बरं, 5च मिनिटात संपूया. काळा नाग, काळं सर्प म्हणतात त्याला. नुसता दंश केला की लगेच काळं निळं अंग पडतं आणि मरतं. आर्सेनिक विष जसं असतं ना, पॉयझन, लगेच मरतो तो माणूस. तर त्याला सांगितलं की प्रल्हाद येत असेल त्याला थांबवा आणि ती टोपली उघडा आणि तो साप गेल्यानंतर त्याला चावला पाहिजे. बस ज्यावेळेला टोपली उघडते आणि त्यातून तो काळसर्प बाहेर पडतो, प्रल्हाद त्याला प्रश्न विचारतो, हे शेषा, आपण म्हणतो ना की शांताकारम भुजग शयनम, भुजग म्हणजे साप, हे शेषनागा तू इथे आलायस तर माझे नारायण झोपलेत कशावर? बघा तो नाग म्हणतो, मी साधा नाग, मला शेष नाग, नागांचा राजा म्हणलं, तो चावण्याऐवजी डोलायला लागतो. सर्प डोलायला लागतो, चावणं विसरूनच जातो, कारण त्या काळ सर्पात सुद्धा प्रल्हादाला नारायणच दिसतो. हे फसल्यानंतर म्हणतो हत्तीला दारू पाजा आणि माझा मुलगा रस्त्याने जात असताना हत्तीच्या पायाखाली चुडवून चिखल करा, ठार मारा. त्याप्रमाणे हत्तीला हे केलं होतं. हत्ती समोरून येतोय, प्रल्हाद शांत म्हणतोय, ऐरावत नावाचा हत्ती आहे. जिथे नारायण म्हणजे विष्णू स्वर्गात इकडून तिकडे जायचं असेल तर गरुडावरून जात नाही, तो हत्तीवरून जातो. हा ऐरावत हत्ती समुद्रमंथनातून मिळाला. तो म्हणतो, हे ऐरावता म्हणजे तो गजांचा देव, गजेंद्र नाही, तू इथे आलास, मग माझ्या नारायणाला जर जायचं असेल दुसरीकडे तर तो पायी चालत जाईल का? या हत्तीला वाटलं मी साधा हत्ती आणि मला ऐरावत म्हणतोय. तो सोंड हलवायला लागला, सर्कशीत जसे माळ वगैरे घालतात ना, अरे हत्तीत तुडवायचं विसरला, कारण त्याला हत्तीत सुद्धा नारायण दिसायला लागला. मग आता तिसरी, त्याला कड्यावर न्या, उंच पर्वताचा, खाली दरीत ढकलून द्या, मरू दे त्याला. त्यावेळेला तो म्हणतो की देवा, आत्तापर्यंत मी तुला सतत मऊ, कोमल, नाजूक, मृदू असं समजलोय, हा कठीण आहे. बघ, त्याला खाली ढकलल्यानंतर नारायणाने हातात त्याला खाली पोचवला. अंगावर स्क्रॅचसुद्धा त्याच्या आलेली नाही, कुठलीही जखम झाली नाही. तो परत आला. तो म्हणतो खाली ढकललं, त्या नारायणाने हातातून मला आई मुलाला जशी खाली ठेवते तसं मला खाली ठेवलेलं आहे. हिरण्यकशिपू चिडतो. तो म्हणतो की आता शेवटचा प्रकार म्हणजे मोठी काहील ना, काहील म्हणजे कढई असते ते, त्याच्यात तेल घाला, तेल उकळा आणि माझ्या समक्ष त्याला त्या उकळत्या तेलात टाका. कल्पना करा, ती काहील आणली जाते, तेल आणलं जातं, तेल उकळायला लागतं आणि टाकणार इतक्यात प्रल्हाद म्हणतो की हे नारायणा, मला भेटण्यासाठी तुला आनंदाच्या उकळ्या फुटतायत का रे?
त्याला तेल दिसलंच नाही. आनंदाच्या उकळ्या फुटतायत का तुला म्हणल्यानंतर त्यातून एक वरती सुंदर मोठं कमळ आलं आणि प्रल्हादाला टाकलं. प्रल्हाद कमळावर पडला, तेलाचा कुठलाही प्रभाव झाला नाही. मग आता म्हणतो मीच तुला मारतो. सगळे दरबारात बसलेले आहेत. तो विचारतो तुझा नारायण कुठे आहे? तू तो कुठे नाही आहे. तुझा नारायण मला केव्हा भेटेल? अरे केव्हाही. कल्पना करा, यांनी हिरण्यकशिपूनी ज्या वेळेला देवाची प्रार्थना तपश्चर्या केलेली असते, शक्ती मिळवली ती वाईट कामासाठी वापरली म्हणून राक्षस. शक्ती रावणाने मिळवली होती, त्याने तर महादेव म्हणून उपासना केली होती की शंकराने आत्मलिंग रावणाला दिलं होतं. रावण चांगला भक्त आहे, पण शक्ती मिळाली भक्तीतून ती लोकांवर सक्ती करण्यासाठी वापरली. भक्तीतून शक्ती मिळाली आणि लोकांवर सक्ती म्हणजे जुलूम करण्यासाठी वापरली, म्हणून त्याला राक्षस म्हणतो आपण. विचार करा, यांनी सांगितलं मला अमर होण्याचा वर दे. प्रत्येक राक्षसाने तपश्चर्या केली, वर मागितला मृत्यू नको. त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं की मृत्यू हा निसर्गाचा भाग आहे, निसर्गाच्या विरुद्ध आम्ही तुला वर देऊ शकत नाही. तुला कोणत्या पद्धतीने मरण पाहिजे तेवढं सांग. कोणत्या पद्धतीने? बिरबलाच्या जीवनात असा प्रसंग आला होता. त्यांनी अपराध केला आहे, तुझा निंदा केलेली आहे तुझे, मग आत्ताच्या आत्ता तुम्ही बिरबलाला ठार मारा. ठीक आहे. आणि बिरबलाला आणलं, तो मारणार. इतक्यात अकबर म्हणाला की अरे शेवटची इच्छा विचारली जाते की नाही, शेवटची इच्छा काय तुझी? महाराज म्हातार होऊन मरावं, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. म्हातार होऊन मरावं म्हणजे तुम्ही काय मला तलवारीने मारताय? अकबर म्हणला बरं झालं रे, मी तुला मारत होतो रे, तू माझा चांगला मित्र आहेस, एक रत्न आहेस माझ्या दरबारातलं. इथे काय त्यांनी मागितलं लक्षात ठेवा. 5 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्या घेऊन आपण जाऊया. पहिल्यांदा मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको. तथास्तु म्हणला आणि ब्रह्मदेव हसला. ब्रह्मदेव वर देतोय, हा हिरण्यकशिपू वर मागतोय. हिरण्यकशिपूने विचारलं की का हसलास? ब्रह्मदेव म्हणाला त्यावेळेला तुला कळेल. हां, दिवसा मरण नको, रात्री मरण नको. पहिलं, मला जमिनीवर मरण नको, मला हवेत मरण नको. दुसरं, तथास्तु, ब्रह्मदेव पुन्हा हसलेला आहे, ठीक आहे. नंतर मला माणसाकडून मरण नको, मला पशुकडून मरण नको, जनावराकडून मरण नको, तथास्तु. मला घरात मरण नको, घराच्या बाहेर मरण नको, तथास्तु. मला निर्जीव वस्तूकडून मरण नको, मला सजीव वस्तूकडून मरण नको, तथास्तु. मला शस्त्राकडून मरण नको आणि मला अस्त्रानं मरण नको. शस्त्र म्हणजे हातात लढतो तलवार आणि फेकून मारतो भाला, ते अस्त्र आहे. मला अस्त्राकडून मरण नको, शस्त्राकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, घरात नको, घराच्या बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, आणि स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, आणि जनावराकडून नको, माणसाकडून. किती मागून ह्याला मारायचं कसं? ब्रह्मदेव प्रत्येक वेळेला तथास्तु म्हणून हसत होता. हल्ली आपण ज्याला डिझायनर ड्रेस म्हणतो ना, हा डिझायनर डेथ आहे. हो, काय सुंदर स्पेसिफिकेशन्स त्यांनी दिलेले आहेत. मला मारायचं असेल ना तर ह्या सगळ्या कंडिशन्स फुलफिल कर, या अटी पूर्ण कर आणि मला मार. आता पहिल्यापासून सुरू करूया. मला घरात मरण नको, घराच्या बाहेर नको. उंबऱ्यावर मारलेलं आहे, डोअर स्टेप. उंबरा या बाजूने बाहेर आहे, या बाजूने आत आहे, बाहेर नाही आत आहे. मला जमिनीवर मरण नको, मला हवेत मरण नको. त्याला मांडीवर मारलेलं आहे. मांडी म्हणलं तर जमिनीवर आहे, म्हणलं तर हवेत आहे, मांडीवर घेऊन मारलेलं आहे. मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्रानं मरण नको. नख, वरचा सिंह आहे, सिंहाचे पंजे आहेत, त्याने त्याचं पोट फाडलेलं आहे. नख हा शस्त्र आहे का? नाही हो. नख हे अस्त्र आहे का? नख फेकून मारतो का मी? नाही. ते शस्त्रही नाही, अस्त्रही नाही. ते सजीवही नाही आहे आणि निर्जीवही नाही आहे. ते निर्जीव का नाही आहे? कापताना काही दुखत नाही, रक्त येत नाही, पण वाढतं ना. वाढतं म्हणजे जिवंत आहे. केस दुसरं उदाहरण आहे. केस उपटले की दुखतात आपल्याला, पण वरून चकचक चकचक कापताना मुलांना सुद्धा बरं वाटतं, काही दुखत नाही आहे. म्हणून कळलं काय? नख निवडली. नंतर पुढचं होतं ना, शस्त्र अस्त्र नाही, सजीव निर्जीव नाही, स्त्री पुरुष नाही, आणि जनावर नाही, आणि मुख्य म्हणजे हे नाही, माणूस नाही. म्हणून नृ म्हणजे माणूस आणि सिंह, नरसिंह. सिंह हे जनावर आहे, अर्धा पुरुष आणि अर्धा जनावर, अशा याच्यात त्याला मारलेलं आहे. सगळ्या त्याच्या अटी पूर्ण केलेल्या आहेत. आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मरण म्हणजे काय?
मरण म्हणजे देहाचं मरण का, ते प्रत्येकाला येणारच आहे. पांडुरंगाचं नामाचं विस्मरण म्हणजे मरण आणि स्मरण म्हणजे जीवन. विस्मरण म्हणजे मरण. महाराज शेवटी जेथे नाम तेथे माझे प्राण, सांभाळावी खूण. मग तुम्ही नाम घेता, मी जिवंत आहे. नाम घेत नाही, मी मरतो. विस्मरण म्हणजे मरण, लक्षात ठेवा. विस्मरण म्हणजे विसरायचं आणि स्मरण म्हणजे जीवन. हे महत्त्वाचं सूत्र आहे. आता त्याने मागितलं काय सांगा बरं. मला मरण नको म्हणजे विस्मरण नको. मला घरात तुझं विस्मरण नको, घराच्या बाहेर विस्मरण नको. मला जमिनीवर विस्मरण नको, मला आकाशात विस्मरण नको. मला शिकारीला गेलो आहे पशूंच्या बरोबर विस्मरण नको. दरबारात माणसांच्या बरोबर विस्मरण नको. बघा ना, दिवसा विस्मरण नको, रात्री विस्मरण म्हणजे सतत तुझं स्मरण पाहिजे. हे त्यांनी मागितलेलं आहे. आणि म्हणून राक्षसांना मारलं, वध केला म्हणत नाही. हिरण्यकशिपूचा उद्धार केला. त्यांनी जिवंतपणे सुद्धा उद्धार करण्यासाठी उपासना केली. वरवर ते राक्षस वाटले. आपण रामायण सिरियल बघितलेली आहे, त्याच्यात रावण सतत त्याला म्हणतो, अरे श्रीरामाला श्री मत कहो, राम कहो. बरोबर. इतक्यात ते म्हणतात, अहो श्रीराम तिथपर्यंत पोहोचला, अरे श्रीमत कहो, राम कहो. सिर्फ राम, मात्र राम, केवल राम. अरे 100 जण श्रीराम म्हणायचे आणि हा प्रत्येक वेळेला राम राम राम, श्रीराम मत कहो, राम. दोनदा म्हणलं की राम. हा रावणाचा जप होता. रावणाने ध्यास घेतला होता. कुणी मंदोदरीने म्हणलं की कशाला त्या श्रीरामाशी तुमचं वैर, श्रीराम म्हणायचं नाही, राम म्हणायचं. कल्पना करा, असं म्हणता म्हणता रावण 2दा रामाचं नाम घेत होता. हे आपल्या लक्षात येत नाही. हे भागवताचं मर्म आहे. आणि ज्या वेळेला मारलं आणि तो पडला मरता मरता, त्यावेळेला जय श्रीराम. आपल्याला जय श्रीराम हे हनुमंताची वाटते, रावण म्हणलेलं आहे श्रीराम. त्यावेळेला तो श्रीराम म्हणतो. एरवी श्रीराम म्हणू नका, राम म्हणा. अशा सगळ्या गोष्टी आहेत, फार गमतीदार गोष्टी आहेत. उद्या शेवटचा दिवस आहे. आज उद्याचा विषय आहे तो आज आपण बराच बघितला आहे, रामदासांच्या जीवनाचा शेवट. उद्या हे उरलेले जे श्लोक आहेत, मी गोष्टी येतो, एक 4-5 गोष्टी उरलेल्या आहेत, त्या उद्या बघूया आणि संकल्प करूया की मला मरण नको म्हणजे मला विस्मरण नको. बघा, कुठलाही रोग येऊ दे, कुठलंही संकट येऊ दे, देहाची कोणतीही अवस्था असू दे, अरे मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय, दिगंबरा दिगंबरा म्हणायला काय हरकत आहे. अरे मनात म्हणत राहूया आणि हातानं देहानं जगाचं किंवा प्रपंचाचं काम करूया. म्हणून हातात काम आणि मुखात नाम. आणखीन 2 आहेत, ते उद्या बघूया. आहेत त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया शांत. गोष्टीरूप विषय आपण मांडतो त्यावेळेला जरा वेळ जास्त लागतो, क्षमस्व. पण ठीक आहे, म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वास आणि उभा श्वास घ्यायचा आहे, नाकापासून नाभीपर्यंत. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून रामदास स्वामी, हनुमान आणि विठ्ठल रखुमाई दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.
शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.